शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी। हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात। पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा। हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी। तेव्हा आजच संपर्क करा अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे। संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966। नगरच्या केडगाव येथील श्री विश्वेश्वर प्रतिष्ठान उदयनराजे नगर येथे गेली 13 वर्षांपासून महाशिवरात्री निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं। 20 ते 27 फेब्रुवारी कालावधीत हा सप्ताह पार पडतोय। या सप्ताहाचं उद्घाटन उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झालं। उदयनराजे नगर या ठिकाणी गुरुवर्य पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेनं तसेच हरिभक्तपरायण महेश महाराज मडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडतोय। सप्ताह काळामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तनं इथं होणार आहेत। काकडा, भजन, ज्ञानेश्वरी, शिवलीलामृत, पारायण, हरिपाठ, महाआरती आणि हरिकीर्तन यांसह अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। तेव्हा भाविकांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीनं केलं गेलंय। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कलश पूजन, प्रतिमा पूजन, तुलसी पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मानही केला गेला। महाराज केडगावमध्ये जवळजवळ प्रत्येक वर्षी 30 ते 32 सप्ते तयार होतात। ही आपण कोणी ठरवून दिलेली गोष्ट नसते किंवा महाराजांनी सांगितलं की हिंदुत्वाची आणि समाजासाठी जी काही चळवळ पाहिजे हे आमच्या वडिलांनी 40-45 वर्षापासून भूमी चालू ठेवलेली। नगर जिल्ह्यामध्ये कुठं जर पाहायला गेलो आपण तर मंदिराच्या आधी सभा मंडप तयार होणार जर आपण ठिकाण बघितलं तर आपल्या या ठिकाणी कुठंही मंदिर झाल्यावरती लोक येतात, आश्वासन देतात, 10 वेळेस लोकांकडे जावं लागतं आणि मग सभा मंडप उभा राहतो। तसं केडगावमध्ये जर कुठल्या मंदिराला जरी कुठली गोष्ट लागली तर कोतकर कुटुंबीय आमचे सर्व सहकारी हे कायम धावून जात असतात। कुठल्याही गोष्टीला, सप्त्यासाठी असेल, गणपतीसाठी असेल, नवरात्रासाठी असेल, कुठलीही गोष्टी कमतरता आम्ही कमतरता पडून देत नाही। आणि कवडे साहेबांनी सांगितलं की गणेश आपण निस्वार्थी प्रकारे आपली सेवा करायची असते, पण निस्वार्थी म्हणतात। जसं तुमचं शास्त्री महाराजांनी आणि साईबाबांचा जसं तुमच्याकडे आशीर्वाद पडला तसं आमच्या बाकीच्या मित्रांवरती तुम्ही सांगा की सगळ्यांवरती आशीर्वाद द्यायला सांगा। म्हणजे काय होतं, निस्वार्थ म्हणता सब दिवस कधी निघून जातात हे लवकर काय कळत नाही। आणि जर स्वार्थच नाही पाहिला तर परमार्थ काय होऊ शकत नाही। त्याच्यामुळं परमार्थ जर करायचा असेल तर आपण आपल्या प्रत्येकाच्या हिशोबाने व्यवसाय केला पाहिजे। सचिन आबा कोतकर यांच्या उपस्थितीमध्ये या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या सप्ताहाचं आज अनौपचारिकरित्या उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की सप्त्याची गरज ही कशासाठी आहे, या धर्मावरती आलेलं संकट आणि या संस्कृतीवरती आलेला हा घावा घालण्यासाठी, हा टाळण्यासाठी आज अनेक ठिकाणी केडगावमध्ये सप्त्याचं नियोजन केलं जातं। त्याचप्रमाणे या विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे 13वं वर्ष आहे। आदरणीय भानुदासजी कोतकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचं नियोजन या प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय गणेश अंजबापू सातपुते, त्याचप्रमाणे सागरजी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या अध्यक्षतेखाली या भागामधले अनेक नागरिक आहेत
या प्रतिष्ठानचे अनेक सदस्य आहेत, यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हे सप्त्याचं नियोजन केलं जातं। या सप्त्याला मी शुभेच्छा देतो। महेश महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली महाराज आपले 14 आणि आपल्याला 22 वर्ष झाले। 22 वर्षापासून आम्ही सप्ताह करतो आणि असंच हा तरी मला वाटतं कदाचित मोठा असू शकतो सप्ताह, पण आमचा याच्यापेक्षा छोटा असतो। पण आता शहरात सप्ताह करायचा म्हणजे लोक TV पासून बाजूला येत नाहीत, TVच बघत बसतात, मालिका बघत बसतात, मुलं आता मोबाईलमध्ये बघत बसतात। त्याच्यामुळं सप्ताह कसा करायचा, परंतु आमचे गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री यांनी पहिल्यापासून आमचा कार्यक्रम गोड मानून त्या ठिकाणी सेवा देण्याचं कार्य केलं। त्याच्यामुळं आज जो पण काही उभा आहे या ठिकाणी किंवा गेल्या 15-20 वर्षापासून जे काही नगरसेवक म्हणले, तर माझ्यावर कृपा फक्त आणि फक्त जंगले महाराज शास्त्री आमचे आणि साईबाबांची, तिथून माझी सगळी राजकीय वाटचाल सुरू झाली। असो, यानंतर आमचे गणेश भाऊ सातपुते असतील किंवा त्यांचा सर्व मित्र परिवार असेल। गणेश भाऊ, आज ना उद्या कधी ना कधी जीवनामध्ये आपण प्रयत्न करीत राहायचा। प्रयत्न केल्यानंतर निश्चितच त्याचं फळ, फक्त एक निस्वार्थ भावनेने प्रयत्न करा, कुठल्याही प्रकारची स्वार्थी हेतू त्यामध्ये असता कामा नये। निश्चितच आज ना उद्या तुमच्या या प्रयत्नाच्या झाडाला फळ आल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या ठिकाणी बोलतो। की संस्कार हे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि असे कार्यक्रम आपल्याला जीवनामध्ये, आपल्या संस्कारामध्ये, विचारामध्ये, वागण्यामध्ये निश्चितपणाने बदल करतील। तर ज्या पद्धतीने महाराजांनी आज सांगितलं की संस्कार जगण्यासाठी पैशापेक्षा संस्कार महत्त्वाचे आहेत आणि ते संस्कार जर आपल्याला जर मिळाले नाहीत, चांगले आचार विचार जर आपल्याला जर मिळाले नाहीत, तर ते पैशाचा काही उपयोग नाही। याचा अर्थ आज खऱ्या अर्थाने महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी एक ग्रामीण भागातून आलेला एक कार्यकर्ता या ठिकाणी केडगावमध्ये राहतो, परंतु संस्कार किती महत्त्वाचे असतात महाराजांनी आता सांगितलं की मी आल्यानंतर ज्यावेळेस मला आदरणीय भानदासरावजी कोतकर साहेब यांचा PA होण्याची संधी मिळाली, PA होण्याची संधी मिळाल्यानंतर मला जे संस्कार त्यांच्या सानिध्यामध्ये राहून या खऱ्या मिळाले आणि मला जगायचंय कसं, जगण्याची दिशा खऱ्या अर्थाने मिळण्याचं काम आदरणीय भानदासरावजी कोतकर साहेब यांच्या सानिध्यात राहून मला खऱ्या अर्थाने ते संस्कार मिळालेत आणि म्हणून महाराजांनी जी भूमिका आज या ठिकाणी मांडली, खरोखर असे कार्यक्रम या ठिकाणी झाले पाहिजेत। प्रत्येकाने या कार्यक्रमाचा लाभ घेतला पाहिजे। या प्रसंगी उद्योजक सचिन आबा कोतकर, नगरसेवक गणेश कवडे, इंजिनियर प्रसाद आंधळे, सचिन सातपुते, अध्यक्ष गणेश सातपुते, हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज जाधव, महेश महाराज मडके, महेश घोडके यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर। महिन्यातील प्रत्येक गुरुवारी, वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत। वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण। ठिकाण मॉमेबल IVF सेंटर, दुसरा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे महामार्ग, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर। नाव नोंदणीसाठी संपर्क 8080 215 215 आणि 9699 327 301।